आणि म्हणून काल्पनिक डॉक्टर, काल्पनिक रुग्ण, आरोग्य व्यवस्था चोख आहे असं भासवून घरी बसणाऱ्यांनी देशात 1 नंबरचे सीएम आहोत असं सर्टिफिकेट देखील मिळालं. अरे घरी बसून 1 नंबर कसा होऊ शकतो दादा? नाही, तो नंबर उडून नव्हता, तो पाठून होता. त्यामुळे सुरुवातीला मी म्हणालो खिचडी घोटाळ्याचा अनुषंगाने त्याचा वापस उल्लेख मी खिचडी चोर करत नाही, पण एकच सांगतो, महापालिकेने विजय भाऊ 33 रुपयात 300 ग्राम खिचडी कोविड काळात कामगार व गोरगरीब वर्गाला देण्याचं कंत्राट दिलं होतं. 300 ग्रामचं 33 रुपयामध्ये. प्रत्यक्षात मूळ कंत्राटदाराने सब कॉन्ट्रॅक्ट दिलं आणि देताना त्यांनी मापात पाप केलं. 100 ग्रॅम खिचडी द्या म्हणून त्याच्याबरोबर सब कॉन्ट्रॅक्ट केलं. 16 रुपयामध्ये 100 ग्रॅम खिचडीचं कॉन्ट्रॅक्ट देऊन 300 ग्राम देण्याच्या ऐवजी 100 ग्रॅम या गोरगरिबांना खिचडी वाटप झालं. म्हणजे 300 ग्राम देण्याचं कंत्राट, 300 ग्राम त्या ठिकाणी खिचडी द्यायला पाहिजे होती, तिथे 100 ग्रॅम खिचडी दिली आहे. आणि या गोरगरीब कामगार कष्टकरी यांच्या तोंडातला जयंतराव 200 ग्रामचा घास पळवून स्वतःची तुंबडी भरली. नाही जयंतराव नाही. या व्यवहारामध्ये कोणाकोणाच्या खात्यामध्ये किती किती पैसे गेले, चेकने पैसे गेलेले आहेत ते मी आता इथं सांगत नाही, पण ते तपासामध्ये रेकॉर्डवर आहे. कुणाच्या खात्यात किती पैसे, कुणाच्या खात्यात किती पैसे, हे सर्व उघड झालेलं आहे आणि ते बाहेर येईल. सह्याद्री रिफ्रेशमेंट एक हे लाईफलाईन हॉस्पिटल घोटाळ्यातील आरोपी साळुंके, कदम, पाटकर यांच्याशी संबंधित आहे. सह्याद्री रिफ्रेशमेंट. आता खिचडीचं टेंडर भरताना अर्ज सह्याद्रीच्या नावाने, त्यावर कंपनीशी कोणताही कागदोपत्री संबंध नसलेल्या कदमची सही, याहून एक भारी गोष्ट म्हणजे पात्रतेसाठी ज्या किचनचा पत्ता दाखवण्यात आला ते किचन गोरेगाव येथील पर्शियन दरबार या हॉटेलच्या मालकाचं, आणि आपलं किचन खिचडीसाठी दाखवण्यात आलंय याचा त्या पर्शियन दरबारच्या मालकाला पत्ता देखील नाही. म्हणजे त्याचा जेव्हा माहिती घेतली तेव्हा त्यांनी ॲफिडेव्हिट दिलंय की माझ्याशी कुठल्याही प्रकारचा करारनामा कोणी केलेला नाही आणि माझा या घटनेशी काही संबंध नाही. म्हणजे अरेबियन नाईट सोबत आता पर्शियन नाईटच्या सुरस कथा देखील या. हे कोविड कधी झालं, हा भ्रष्टाचार कधी झाला, वर्षातही आपल्या याला पाठिंबा आहे का या 300 ग्रामच्या 100 ग्रामला? या अरेबियन नाईट सोबत पर्शियन नाईटच्या सुरस कथा देखील पुढे आल्यात. आता फक्त आणखी एकीकडे सामान्य माणूस जिवंत राहण्यासाठी धडपड करत असताना यांच्या नोट काउंटिंग मशीन मध्ये मात्र खनखनाट सुरू होता. इकडे माणसं मरत होते, नोटा मोजल्या जात होत्या आणि इकडे माणसं मरत होती. रेमडेसिवीर मध्ये देखील अध्यक्ष महोदय असंच झालंय. महापालिकेच्या वैद्यकीय विभागाचे प्रमुख असलेल्या राठोड यांना भायखळा येथील महापौर बंगल्यावर बोलवून रेमडेसिवीरचं कंत्राट हेट्रो लॅब्सला देण्यास सांगितलं. काय कारण? यासाठी युवा नेत्याचा मित्र असलेला एक पुण्यवान याला मदत करा असे निर्देश आले. युवा नेते पारखी असल्यामुळे पुण्यवान माणसाला ते काम देऊन टाकलं.
आणि हेट्रो कंपनी बरोबर महापालिकेने मायलान कंपनीला देखील 40,000 इंजेक्शन प्रत्येकी 650 रुपयात पुरवण्याचं कंत्राट दिलं होतं. 40,000 पैकी 31,000 इंजेक्शन पुरवल्यानंतर उरलेली 9,000 इंजेक्शन पुरवायच्या अगोदर या मायलान कंपनीला 2 लाख रेमडेसिवीर साठी प्रत्येकी 1568 रुपये दराने कंत्राट दिलं. म्हणजे 650 रुपये एकीकडे आणि दुसरं कंत्राट जे 1568 रुपयाने. या काळामध्ये नवी मुंबई, ठाणे, मीरा भाईंदर या तिन्ही महापालिकांनी रेमडेसिवीर जितेंद्र आव्हाड यांना माहित आहे, त्यांनी देखील रेमडेसिवीर विकत घेऊन लोकांना दिले. आपण एक दुसऱ्याला मदत केली. त्यावेळेस महापालिकांनी देखील या तिन्ही रेमडेसिवीर मायलॉन कडून सुमारे 650 रुपयांच्या दराने विकत घेतले. मग इथंच का 1568 रुपये लागले? आणि म्हणून 2 लाख रेमडेसिवीर साठी 650 ऐवजी 1568 रुपये देऊन महापालिकेच्या तिजोरीवर 6 कोटीचा डल्ला मारला गेला. फक्त ही काय कलाकारी कोणी केली हे सगळं माहित आहे. या सर्व पैशाचा बूस्टर डोस कोणाला मिळाला हे तपासामध्ये पुढे येणार आहे. आणि म्हणून मी एवढंच सांगेन की अशा प्रकारे कोविड मध्ये तरी अशा प्रकारचे प्रकार व्हायला नको होते, एवढीच माफक अपेक्षा मुंबईकरांची आपल्या सर्वांची आहे. त्याचबरोबर धारावीचा देखील एक मोर्चा काढला होता. मला वाटतं सावेंनी उत्तर दिलं त्याच्यावर. धारावीचा पुनर्विकास प्रकल्प सुरू आहे, मान्य केलाय. मुंबईमध्ये मोर्चा निघाला होता. घोटाळा म्हणजे तरी काय आपण समजायचा? निविदा काढून कोविड सेंटरची उभारणी केल्यानंतर निविदापेक्षा अतिरिक्त रक्कम दिली, आता जे मी म्हटलं तो घोटाळा आहे. त्याला घोटाळा म्हणतात. यामध्ये निविदेच्या अटी कायम ठेवणे हा घोटाळा नसतो. कोविड बॅगची अव्वाच्या सव्वा दराने खरेदी करणे म्हणजे घोटाळा. रहिवाशांना प्रत्यक्ष मदत करणे हा घोटाळा नाही. अध्यक्ष महोदय, 1 ऑक्टोबर 2022 रोजी धारावीच्या निविदा प्रक्रियेला सुरुवात झाली. ही प्रक्रिया 45 दिवस चालली. जर शेजारी म्हणतो आपण, तुमचं नाही सांगत मी, शेजारी जेव्हा आपण म्हणतो धारावीचे, एवढं जेव्हा प्रेम धारावीवर होतं, तर इतर कंपन्यांना हे ग्लोबल टेंडर होतं. या ग्लोबल टेंडर मध्ये इतर देखील कंपन्यांनी पार्टिसिपेट केलं पाहिजे, अशा प्रकारचं काम करायला पाहिजे होतं. त्यांना प्रोत्साहन द्यायला पाहिजे होतं. अग्रगण्य जे मोठे विकासक आहेत त्यांना देखील त्याच्यात इन्व्हॉल्व करायला पाहिजे होतं, पण ते केलं नाही. परंतु मुळात यापूर्वीची निविदा प्रक्रिया रद्द करून यापूर्वी जी निविदा प्रक्रिया झाली होती ती रद्द का केली? तर त्याला डायरेक्ट ऑर्डर मला वाटतं त्यावेळेस सुरू झालं ते. आणि रद्द करून खरं म्हणजे हा प्रकल्प रखडवण्याचं काम आज सुरू आहे. वर्षाताईंची पण इच्छा आहे की धारावीचा पुनर्विकास झाला पाहिजे. सर्वसामान्य लोकांना न्याय मिळाला पाहिजे, त्यांना घरं चांगली मिळाली पाहिजे. परंतु मी देखील त्यावेळेस महाविकास आघाडीमध्ये होतो. मी नगरविकास मंत्री होतो. मलाही माहिती आहेत काही गोष्टी.